मानवीय गरिमा आणि संवेदनशीलतेचा हृदयस्पर्शी अध्याय. हरीश राणा यांची कथा. हा निर्णय केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित नाही, तर तो मानवीय गरिमा आणि संवेदनशीलतेचा सन्मान आहे. आज आपण अशा एका व्यक्तीच्या जीवन प्रवासाकडे पाहत आहोत, ज्यांनी शब्दांनी काही व्यक्त केले नाही, पण त्यांच्या शांत आणि दीर्घ संघर्षाने संपूर्ण मानवतेसमोर एक मोठा संदेश ठेवला. हरीश राणा यांचे जीवन आपल्याला शिकवते की जीवन म्हणजे केवळ श्वास घेणे नव्हे, तर ते सन्मान, जाणीव आणि आत्मगौरवासह जगण्याचा अधिकार आहे. सन 2013 मध्ये झालेल्या एका भीषण अपघाताने त्यांच्या आयुष्याला कलाटणी दिली. त्या घटनेनंतर त्यांचे शरीर जिवंत राहिले, मात्र त्यांची चेतना हरपली. जवळपास 13 वर्षे ते अशा अवस्थेत होते जिथे ते ना बोलू शकत होते, ना चालू शकत होते, ना आपल्या भावना व्यक्त करू शकत होते. हा संघर्ष केवळ त्यांचाच नव्हता, तर त्यांच्या कुटुंबासाठी ती एक कठीण परीक्षा होती. या काळात त्यांच्या कुटुंबाने दाखवलेले धैर्य, प्रेम आणि समर्पण खरोखर प्रेरणादायी आहे. प्रत्येक दिवस आशेने जगणे, चमत्कार घडण्याची अपेक्षा ठेवणे हे कोणत्याही कुटुंबासाठी सोपे नसते. तरीही त्यांनी कधी हार मानली नाही आणि आपल्या प्रिय व्यक्तींसोबत ठामपणे उभे राहिले. मात्र काही वेळा जीवन अशा वळणावर आणते जिथे निर्णय अत्यंत कठीण होतात. जेव्हा वैद्यकीय विज्ञान सुद्धा सुधारण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे स्पष्ट करते, तेव्हा प्रश्न फक्त जगण्याचा राहत नाही, तर जगण्याच्या गुणवत्तेचा आणि सन्मानाचा बनतो. अशा संवेदनशील परिस्थितीत भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया या प्रकरणाकडे अत्यंत मानवी दृष्टिकोनातून पाहिले. न्यायालयाने मान्य केले की प्रत्येक व्यक्तीला केवळ जगण्याचा नव्हे, तर सन्मानाने जीवन आणि मृत्यू स्वीकारण्याचाही अधिकार असावा. हा निर्णय केवळ कायदेशीर नाही, तर तो मानवी वेदना समजून घेण्याचा प्रयत्न आहे. वर्षानुवर्षे एखाद्या प्रिय व्यक्तीला अशा अवस्थेत पाहण्याची वेदना काय असते हे ओळखून घेत हा निर्णय देण्यात आला. यातून मानवी संवेदनशीलतेचा खरा अर्थ अधोरेखित होतो. आज हरीश राणा यांची आठवण काढताना तो केवळ दुःखाचा क्षण नाही, तर चिंतनाचा क्षण आहे. त्यांचा संघर्ष आपल्याला शिकवतो की मानवता केवळ शब्दांमध्ये नसते, तर कठीण प्रसंगी घेतलेल्या निर्णयामध्ये दिसून येते. आपण ईश्वराकडे प्रार्थना करतो की त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबाला या कठीण काळात धैर्य आणि बळ मिळो. हरीश राणा यांचा शांत संघर्ष आपल्याला कायम स्मरण करून देईल की जीवनाचे खरे मूल्य केवळ श्वासामध्ये नसते, तर ते सन्मान, संवेदना आणि मानवी गरिमेमध्ये दडलेले असते. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देव. ओम शांती. झुंजार क्रांती न्यूज ब्युरो.